नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आपण उमेदवारी करत आहात, काय म्हणा? निश्चितपणाने चांगला प्रतिसाद खरं तर गेल्या सगळ्याच 5 जिल्ह्यातून मिळतो आहे आणि मला खात्री पटलेली आहे की या शिक्षक मतदारसंघामध्ये येत्या 1 तारखेला माझा विजय हा निश्चित मला वाटतो आहे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक मला प्रतिनिधी म्हणून, त्यांचा सेवक म्हणून सभागृहात पाठवतील अशी मला खात्री आहे। आत्ताच सकाळी आम्ही ज्यावेळेस किशोर दराडे आमदारांशी बोललो त्यावेळेस तुमच्यावर त्यांनी टीका केलेली आहे, पप्पू म्हणून तुम्हाला संबोधलं आहे, याकडे तुम्ही कसे बघता? नाही, विरोधकांना पप्पू म्हणणे, शिक्षकांना गुलाम म्हणणे असे अनेक हास्यास्पद किंवा अनेक अशा पद्धतीने हा बुद्धिजीवी लोकांचा मतदारसंघ आहे आणि अशा पद्धतीने विरोधी उमेदवाराला हाणामार करणे, शिक्षकांवर अन्याय करणे, खरी तर ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची आहे, बोगस मतदार विरुद्ध खऱ्या मतदारांची आहे, गुलामी विरुद्ध स्वाभिमानाची आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे शिक्षक सुज्ञ आहे, ते शिक्षक योग्य तो निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण त्यांच्या संस्थेमध्ये बोगस मतदार असल्याची टीका केल्यानंतर त्यांनी देखील आपण एकाच दिवसात 670 मतदार वाढवल्याचा आरोप केला होता, काय म्हणाल? मतदानाची नोंदणीची तारीख विशिष्ट ठरलेली असते। स्वाभाविकदृष्ट्या सर्व शिक्षक लोक शेवटी घाई करतात आणि त्या ठिकाणी मतदान नोंदणी करत असतात। माझं नाव घेऊन जर त्यांनी आरोप केला तर निश्चितपणाने मी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकल। त्यांनी एकतर बाप दाखवावं किंवा श्राद्ध घालावं अशी एक म्हण आहे आपल्याकडं। अनेक बेछूट आरोप गेल्या काही दिवसांपासून पराभव डोळ्यासमोर दिसत असल्या कारणास्तव त्यांनी केलेले आहे आणि त्यातीलच हा एक आरोप आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्यावर असलेल्या आरोपावर त्यांनी उत्तर द्यावं। माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की आपण आयोजन करावं, आम्हाला समोर घ्यावं। 6 वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा त्यांनी द्यावं। 6 वर्षात काय करणार आहे त्याच्यावर चर्चा करावी, कुठल्या विषय कसे सोडवणार आहे याच्यावर चर्चा व्हावी असं मी त्यांना थेट आव्हान करतो। त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं। जर त्यांना मी पप्पू वाटत असेल तर त्यांनी निश्चितपणाने ते आव्हान स्वीकारून त्या पद्धतीचं सिद्ध करावं। या ठिकाणी मी जर पप्पू वाटत असेल तर त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं। गेल्या 6 वर्षात त्यांनी काय केलं आणि येणाऱ्या 6 वर्षात ते काय करतील असं थेट आव्हान आमदार किशोर दराडे यांना विवेक कोल्हे यांनी दिलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।